मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख सध्या बोलतात, थेट जाऊया। गेल्या एक महिन्यापासून मुख्यमंत्रीपासून सगळे मंत्री लोकांना निवेदन करत आहेत की आवश्यकता असली तरच बाहेर पडा, नाहीतर बाहेर पडू नका, गर्दी करू नका। तरीसुद्धा लोक जे आहे काही लोक ऐकत नाही आणि आता मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये केसेस वाढत चाललेले आहेत। लॉकडाऊन करण्याच्या सध्या मानसिकता सरकारची नाही, पण जर परिस्थिती अशीच वाढत राहिली तर असा आत्ता जसा रात्रीचा आपण जे आहे गाईडलाईन्स कडक केलेले आहेत त्याच पार्श्वभूमीवरती दिवसाला पण आपल्याला काही प्रतिबंध पहिल्या टप्प्यावरती आणता येईल। मुंबईत लॉकडाऊन सारखी परिस्थिती असं म्हणतो आपण, पण मुंबई महापालिका कमी पडते का? कारण मुंबई महापालिकेच्यावर विरोधक टीका करतात। नाही, मुंबई महानगरपालिका किंवा राज्य शासन कमी पडायचा काय प्रश्नच उपलब्ध होत नाही। आज मुंबईत केस वाढल्या तरी सुद्धा आज आपल्याकडे पाहिजे एवढी जागा अवेलेबल आहे। मग ते महानगरपालिकाचे रुग्णालय हो, राज्य शासनाचे रुग्णालय किंवा प्रायव्हेटमध्येही आपल्याकडे अजूनही जागा आहेत। 16,000 पेक्षा जास्त बेड आज महानगरपालिकाकडे आहे, त्यामध्ये अजून 4,000 बेड्स अवेलेबल आहेत। ICUमध्ये जागा आहेत, व्हेंटिलेटरमध्ये आपल्याकडे जागा आहेत। प्रायव्हेटचे हॉस्पिटलमध्ये सुमारेच आपल्याकडे 80% बेड आपण रिझर्व केलेला आहे। आजच्या दिवशी आणखीन 80 हॉस्पिटलला महानगरपालिकाने आपल्या ताब्यामध्ये घेतलेलं आहे। सर, मुंबईमध्ये वॅक्सिनेशन चालू आहे, पण आपल्याकडे लसीचा तुटवडा जाणवतो आहे का? नाही, लसीकरण व्यवस्थित चालू आहे आणि आपण बघा की महानगरपालिका आणि शासनातर्फे जे जम्बो फॅसिलिटी गाड्या आहेत, श्रीमंत लोक येत आहेत आणि तिकडनं ते लोक जे आहेत आपलं वॅक्सिनेशन करून जात आहेत। मला नाही वाटत आहे की वॅक्सिनेशन ड्राईव्ह मध्ये कुठेतरी कमतरता महानगरपालिका किंवा शासनातर्फे कमी होत आहे। सर, गेल्या वर्षामध्ये आपण अनेक जम्बो कोविड सेंटर उभारले होते, काही बंद झाले। आता 5,000पर्यंतचा आकडा गेलेला आहे, तर पुन्हा हे कोविड सेंटर सुरू करणार का? नाही, काही जम्बो सेंटर आपण बंद केले होते, पण आपण त्याला तयारच ठेवलेलं आहे। म्हणजे कधीही आपल्याला आवश्यकता लागली की आपण 24 तासामध्ये त्याला यूज करू शकतोय। सध्याची स्थिती अशी आहे की आमच्याकडे अजून 4,000 बेड जे आहेत ते रिकामे आहेत आणि आवश्यकता लागली तर दुसरे 4 आपण रिझर्व्हमध्ये ठेवलेले आहेत। तर सध्याची परिस्थितीमध्ये नवीन जम्बो फॅसिलिटी उभारण्याची काय गरज तर सरकारला वाटत नाही। मुख्यमंत्री म्हणतात की लॉकडाऊन सारखी परिस्थिती आहे, लॉकडाऊन सारख्या परिस्थितीला तयार राहा, पण राष्ट्रवादी म्हणते की लॉकडाऊन सारखी आपल्याला त्या पद्धतीची काळजी घेणं गरजेचं वाटत नाही सध्याची परिस्थितीला। काँग्रेसची नेमकी भूमिका काय आहे? नाही, हे बघा, मुख्यमंत्री साहेबांनी जे सांगितलं आणि राष्ट्रवादीचे नेत्यांनी जे सांगितलं त्यामध्ये काय दोन मत नाही। मुख्यमंत्री साहेबांनीही सांगितलेलं आहे की तुम्ही लॉकडाऊनसाठी तयार राहा आणि राष्ट्रवादी सांगत की सध्या गरज आहे, म्हणजे तयारीत राहा म्हणजे काय लावणार असं काय नाही। पण परिस्थिती जर अशीच वाढत राहिली तर जगात बघा तुम्ही, आजही अमेरिकामध्ये कितीतरी काउंटीज जे आहेत ते त्यामध्ये लॉकडाऊनमध्ये आहे। लंडनमध्ये आता 2 महिन्यापेक्षा जास्त झाला, अजून लॉकडाऊन उचललं गेलेलं नाही। तुम्ही युरोपियन कंट्रीमध्ये बघा, स्पेनमध्ये बघा, इटलीमध्ये बघा, म्हणजे ठराविक जागेवरती लॉकडाऊन काढण्यात आलेलं आहे, ठराविक जागेमध्ये 24 तासाचं लॉकडाऊन चालू आहे। भाजप लॉकडाऊनला विरोध करते आहे। भाजपाचा करोनाची काय लेनदेन आहे? भाजपाचा लोकांच्या जीवाशी काय लेनदेन आहे? ज्या टायमापासून करोना आलाय त्या टायमापासून महाराष्ट्र सरकारला कसा त्यांना पाडता येईल त्यामध्ये त्यांचं लक्ष गेलेलं आहे। करोनाची जेव्हा रुग्ण वाढत होते त्या टायमाला ते बोलत होते की ट्रेन चालू करा, मॉल सुरू करा, हे करा, ते करा। आता रुग्ण वाढत चालले तर त्यांना रुग्णाची चिंता नाही की बाबा काही कोणाला हॉस्पिटलायझेशनमध्ये काही कमतरता होत आहे का, कोणाला काय ॲम्ब्युलन्स भेटत नाही, हे त्यांचा चर्चा नाही। त्यांच्यामध्ये हेच आहे की काय बंद करा, काय चालू करा, हिंदू मुस्लिम। आता हे बघा, एक मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आज लोकांसमोर हे पण आहे की एका ठिकाणी आणि दुसऱ्या राज्यामध्ये तुम्ही जर बघायला गेलं केस वाढत नाही, म्हणून आम्ही ICMRला विशेष करून लिहिलं की मुंबई आणि महाराष्ट्रामध्येच का केस वाढत आहेत। मी आधीही सांगितलं होतं की मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये केसेस वाढत आहेत, हे चिंताजनक गोष्ट आहे। पण एक माझ्या डोक्यात आणि सगळ्यांच्या डोक्यात हे जात आहे की महाराष्ट्रात मुंबईतच का वाढतं, बाकीच्या राज्यात तुम्ही बघा, वेस्ट बेंगॉलमध्ये पूर्ण जोराने जे आहे कॅम्पेनिंग चालू आहे, लाखोची संख्येने लोक जमत आहेत दिवसा। तशीच केरळमध्ये परिस्थिती, तशीच बाकीचे राज्यामध्ये चालू आहे। पण मुंबईमध्ये हे लोकांसमोर आज प्रश्न उभा राहिलेला आहे की बाबा मुंबई आणि महाराष्ट्रात का केस वाढत आहेत। जर लॉकडाऊनचा विचार जर केला जात असेल तर लोकल संदर्भात काही महत्त्वाचा निर्णय होईल का? नाही, आता तुम्ही जगा ज्या पद्धतीने आपण नाईटला लावलेलं आहे त्या पद्धतीने मार्केटमध्ये आपल्याला आणि APMC मार्केट असलं, मग जे शॉपिंग मॉल्स असतात त्यामध्येही आपल्याला काय करावं लागेल। SC स्टँड आणि रेल्वे स्टेशनमध्ये तिकीट काउंटरचं जे काउंटर असतं
किंवा रेल्वेची संख्या कमी करायची की नाही तर टास्क फोर्स बसलेला आहे आणि टास्क फोर्सचं जसं जसं रिकमेंडेशन येणार त्या हिशोबाने सरकार जे पाऊल उचलणार. असलमजी, एक गेल्या वर्षभरात आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात राज्याला आणि सामान्य नागरिकांना आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात सोसावं लागलं. आता लोक त्याच चिंतेत आहेत की पुन्हा एकतर कोरोनाने मरायचं किंवा उपासमारीने मरायचं. तर अशा वेळेला शासनाकडून जर लॉकडाऊन लावायचा झाला तर काही तरतूद आहे का अशा लोकांसाठी? नाही, मागच्या वेळा जेव्हा आपण लॉकडाऊन केलं आणि त्या टायमाला या जगात कोणीही तयार नव्हता, तरीसुद्धा मुंबईमध्ये एवढे लाखोची संख्याने मायग्रंट वर्कर होते. त्यांना कुठेही आपण सरकारतर्फे कमतरता झाली नाही. त्यांची जेवणाची सोय, बाकी सगळी सोय, कोट्यानी रुपये आपण खर्च केला आणि त्यांना आपण व्यवस्थित जेवण वगैरे दिलं. नुकसान अख्ख्या जगात झालेलं आहे आणि बाकीच्या देशामध्ये त्यांच्याकडे पैसे आहेत. काही लोकांनी पैसे दिले आहेत, कॅनडाने पैसे दिले आहेत, अमेरिकेने पैसे दिले आहेत. आपल्या देशामध्ये तशी काय प्रोव्हिजन नव्हती एवढे पैशाची म्हणून काय देण्यात नाही आलेले. पण लोकांचं नुकसान नाही व्हावं म्हणून आपण ते लॉकडाऊन उचललेलं आहे आणि आपण लॉकडाऊन करण्याची मानसिकतामध्ये नाही, पण आव्हान आपण करत राहतोय, लोकांना समजत घालत राहतोय की बाबा तुम्ही अजूनही हे टाळू शकता. पण तुम्ही हे जर बघायला गेलो तर लोकांचा जीव पहिला वाचवला पाहिजे की आपण बिझनेस पहिला वाचवला पाहिजे, इन्कम पहिला वाचवला पाहिजे. तर अशी जर परिस्थिती आली तर लोकांचा जीव कसा आपल्याला पहिला वाचवता येईल त्या मानसिकतेने सरकार काम करणार. दुसरी गोष्ट असलमजी, जे तुम्ही एक मागाशी उल्लेख केला की रात्रीचे जे नियम आहेत ते सकाळी देखील लावावे लागतील, तर सकाळी देखील कर्फ्यू लागू शकतो? नाही, त्याच बोलतो ना की आपल्याला जे मार्केट्स असतील किंवा जे शॉपिंग मॉल असतील किंवा जिथे लोक किराणाच्या दुकानमध्ये जास्त गर्दी करत असतील त्यामध्ये आपल्याला रिस्ट्रिक्शन करता येईल. कारण तुम्ही काही जिल्ह्यात बघा, महाराष्ट्रामध्ये असंच केलेलं आहे की त्यांना खरेदी करण्याच्या टाईममध्ये जे आहे टाईम देण्यात आलेला आहे की सकाळी 9 ते 12पर्यंत जे आहे त्यांना शॉपिंग वगैरे करण्यासाठी, घरची कामासाठी त्यांना टाईम देण्यात आलेला आहे. बाकीचा लॉकडाऊन केलेला आहे. काही ठिकाणी पूर्ण नाईटला लॉकडाऊन ठेवलं आहे, काही ठिकाणी संपूर्ण लॉकडाऊन केलं आहे. केसेस कमी झाले की परत आपण त्या जिल्ह्यामध्ये परत उघडण्याचं काम केलं आहे. अशीच परिस्थिती जी आहे आपल्याला मुंबईमध्येच राबवावं लागेल. कारण आता पण रात्री आपण केल्यानंतर काही थोडी केसेस कमी होणार असा अपेक्षा होती, पण आता 1-2-4 दिवसानंतर आपल्याला कळेल की खरं म्हणजे रात्री लॉकडाऊन केल्यानंतर आपल्याला फायदा झाला आहे की नाही झाला आहे. मग त्याच पार्श्वभूमीवरती दिवसामध्ये पण आपल्याला वेगवेगळे प्रयास करावा लागेल. सर, तुम्ही असं म्हणताय की मी नागरिकांना खरं तर आवाहन करता की गर्दी करू नका वगैरे, पण तुमचा जो मतदारसंघ आहे मालवणी, त्यामध्ये त्या ठिकाणी खरं तर लोकांची जास्त गर्दी पाहायला मिळते. आता हे बघा, मालवणीमध्ये गर्दी जास्त आहे. मालवणीमध्ये ते काय रेल्वेचं स्टेशन नाही, मालवणीमध्ये काय तिथे काय ST चालत नाही. मुंबईमध्ये जर आपण बघायला गेलो तर त्या हिशोबाने बघायला गेलं तर मालवणीमध्ये एवढी केसेसच नाहीत. आणि मालवणी सोडा, मुंबईमध्ये जेवढे स्लम आहेत ते स्लममध्ये केसेसच नाहीत. आज जर तुम्ही आकडा जर काढला तर मॅक्झिमम 70% जास्त केसेस ते बिल्डिंग्समधले आहेत. मिडल क्लासचे आणि हायर क्लासमध्ये येत आहेत. मग ते का येत आहेत त्याच्यावरतीही टास्क फोर्स विचार करत आहे. मला नाही वाटत की कुठल्या प्रत्येक असा स्लममध्ये लोक गर्दी करत आहेत म्हणून काय तिकडे रुग्ण वाढत आहेत. या इमारती ज्या जिथे केसेस वाढत आहेत त्या हॉटस्पॉट विभागामध्ये आपण त्या पद्धतीचं लॉकडाऊन म्हणजे त्या पद्धतीने सील करणार का त्या इमारतीला? आता ज्या बिल्डिंगमध्ये केसेस वाढलेले आहेत त्या फ्लोअर आपण सील केलेला आहे, किंवा ज्या बिल्डिंगमध्ये 5 किंवा 5पेक्षा जास्त झालेले आहेत त्या संपूर्ण बिल्डिंगला आपण सील केलेलं आहे. जे मोठे लेआउट्समध्ये जे 30पेक्षा जास्त केसेस आलेले आहेत त्या संपूर्ण लेआउटला आपण सील केलेलं आहे. काही एरिया जसं काय आपण वेस्टमध्ये बघायला गेलो तर लोखंडवालामध्ये ईस्ट आणि वेस्टला जर काही एरियामध्ये बघायला गेलो तर त्या एरियाला आपण कंटेनमेंट झोन केलेला आहे. म्हणजे टप्प्याटप्प्याने मुंबईमध्ये जसे केसेस वाढत चाललेत तसे तसे आपण प्रतिबंध त्या एरियामध्ये लावत चाललेलो आहोत. रात्रीचा लॉकडाऊन जाहीर केला 8 ते 7. आता नंतर सीएमचं स्टेटमेंट आलं की लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे तर त्या अनुषंगाने नियोजन करावं. त्या गोष्टीवरती नागरिक खूप संतप्त आहे. नाही, आता लोकांना अशी मानसिकता ठेवावी लागेल की रुग्ण जर एकदमच वाढू लागले, जागा जर असं वाटलं की बाबा पुढे रुग्ण वाढली आणि त्यांना व्यवस्थित हॉस्पिटलमध्ये बेड्स अवेलेबल करता येणार नाही किंवा आपल्याला आउट ऑफ हँडमध्ये काय परिस्थिती होण्याची शक्यता असेल तरच लॉकडाऊनचा प्रश्न उठतो. आता तर आपल्याकडे जागा आहे. तुम्ही हे बघा, आपला जे देश आहे ते काय अमेरिका आणि लंडनचे पुढे तर गेलेलं नाही अजून.
असे मोठे मोठे देशामध्ये जर लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे तर आपल्यामध्ये पण अशी परिस्थिती येऊ शकते आणि अशी परिस्थितीसाठी मला वाटतं की लोक आता तयार आहेत. प्रश्न आता त्यांचे कारोबार जर आला, त्यांचे नोकऱ्यांचा राहिला, त्याच्यावरती आपण म्हणून तर आपण एवढी जे मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत म्हणजे मुंबईसारखे जे सिटीज आहेत त्यांना आपण थोडा अजून ढील देण्यात आलेली आहे की अचानक ते जर बंद करण्यात आलं तर बरेच लोकांच्या नोकऱ्या जातील, धंदे बंद पडतील आणि मुंबईमध्ये फक्त मुंबईचे नाही तर मुंबईच्या आजूबाजूचे मग ठाणा असू द्या किंवा पुण्यावरून लोक मुंबईला कामं करायला येतात, त्यांच्याबद्दल पण आपल्याला विचार करावा लागेल. लॉकडाऊन केलं आणि प्रश्न सुटला असंही परिस्थिती नाही ना. लॉकडाऊन लागेल की नाही लागणार? प्रश्न लॉकडाऊन ते लोकांच्या हातामध्ये आहे. लोकांनी जर व्यवस्थित सहकार्य केलं तर लॉकडाऊन टाळता येईल आणि जर केसेस असेच वाढत राहिले, आउट ऑफ कंट्रोल होण्याची शक्यता झाली तर लॉकडाऊन होण्याचे चान्सेस जास्त होऊन जाणार. पवार साहेबांच्या तब्येतीच्या संदर्भात सध्या काँग्रेसचे नेते त्या पद्धतीने चौकशी करत नाही अशा पद्धतीने बोलत होते, कारण पवार आणि अमित शहाच्या भेटीनंतर संपूर्ण काँग्रेसने कुठेतरी न्यूट्रलमध्ये आपला गेअर टाकला असं बोलत आहे. वय झालं आहे, त्यांची तब्येत चांगली व्हावं अशी प्रार्थना सगळेच लोक करत आहेत. हा महाविकास आघाडीचा खरं म्हणजे मेन तेच होते आणि त्यांची तब्येत चांगली राहावा म्हणून असे सगळे भारतीय जनता पार्टीचे लोकांचा पण प्रार्थना आहे. आता त्यामध्ये काँग्रेसवाले कमी प्रार्थना करत आहेत किंवा राष्ट्रवादी जास्त करत आहेत असा मापदंड करणं हे मला नाही वाटत योग्य आहे. हिंदी में जानना चाहेंगे कि जिस तरीके से लॉकडाउन को लेकर के कल सीएम के प्रेस नोट के बाद से चर्चा शुरू है, क्या मुंबई में लॉकडाउन होगा क्या, इस पर क्या मुंबई के पालक? देखिए, मैं पहले से कह रहा हूँ कि लॉकडाउन के हित में ये सरकार नहीं है, लेकिन लॉकडाउन का पर्याय हाथ में रखना पड़ेगा क्योंकि अगर केसेस ज़्यादा बढ़ते हैं मुंबई शहर के अंदर, अब मुंबई शहर जो है वो खाली मुंबई के लोग यहाँ पे काम नहीं करते, मुंबई के आजू बाजू के जो सिटीज़ हैं, थाना हो गया, थाने से लेके पूना तक हो गया, वहाँ से लोग यहाँ पे काम करने आते हैं, नौकरी करने आते हैं और वापस अपने अपने शहरों में जाते हैं. उसके अलावा मुंबई में खुद जो है लाखों की संख्या में माइग्रेंट वर्कर्स हैं. आज की तारीख में तो लगता नहीं मुझे कि लॉकडाउन करने की ज़रूरत है क्योंकि आज भी हमारे पास काफ़ी बेड्स अवेलेबल है, काफ़ी ICUs अवेलेबल है, वेंटिलेटर्स हैं, हमारे पास एम्बुलेंस भी संख्या में ठीक है. आप देख सकते हैं कि ऑक्सीजन की जो एम्बुलेंस है वो भी अवेलेबल है. हमारे पास नए जो है जंबो फैसिलिटीज़ जो हमने बनाए थे जिसको यूज़ नहीं हुआ था उसको भी हमने तैनात रखा है. लेकिन ये सारी चीज़ें ध्यान में रखते हुए हम एकदम भी लोगों को खोल नहीं सकते हैं, एकदम भी जो है ये नहीं बोल सकते कि लॉकडाउन नहीं होगा. लेकिन केसेस जिस तरीके से बढ़ रहे हैं, हम केसेस को छुपाने का काम तो नहीं कर रहे हैं. मुंबई और महाराष्ट्र एक ऐसा राज्य है जहाँ पे केसेस बढ़ने के बाद हमने टेस्टिंग में कोई कमी नहीं लाई. बाकी के राज्यों में आप देखिए, जाके आप गुजरात में देखिए, आप बाकी मध्य प्रदेश में देखिए, वहाँ पे इतनी पारदर्शिता के साथ जो है आपके सामने रिजल्ट्स नहीं दिखाए जाते. जो भी हमारे इस शहर में या महाराष्ट्र में होता है उसको हम स्वीकार करते हैं. केसेस भी बढ़ता है तो हम स्वीकार करते हैं, हम टेस्टिंग बढ़ाते हैं. नंबर्स चाहे कितना भी बढ़े हमें उसकी कोई चिंता नहीं है. सरकार की कितनी आलोचना हो उसके ऊपर भी हमें कोई चिंता नहीं है. पेशेंट्स ठीक होकर अपने घर पहुँचे, अपने घर वालों के साथ जाके मिले, यही सरकार की चिंता है. सर, लॉकडाऊन बद्दल महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमत नाही आहे. सकाळी नगरपालिकेने वेगळं वक्तव्य केलं आहे आणि आता आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं की लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असू शकतो. आपण पाहिजे तेवढी त्याची हे काढत धागे काढत बसा. सरकारचं जे मत आहे सगळ्यांचं एकच आहे की आपल्याला रुग्ण कसा बरा करता येईल आणि रुग्ण व्यवस्थित करताना आपल्याला जे नियम करायचे ते करणार. लॉकडाऊनसाठी जे आहे सध्या हे आधीही सांगितलं गेलं होतं की आपली सध्या मानसिकता लॉकडाऊनची नाही आहे, पण परिस्थिती हाताच्या बाहेर गेली तर जगात लॉकडाऊन झाला तर इथेही आपल्याला लॉकडाऊन करण्याची आवश्यकता लागली तर करता येईल. संजय निरुपम हो या मिलिंद देवरा, दोनों कांग्रेस के नेता हैं, दोनों ने एक बात कही है कि वैक्सीनेशन पर सरकार को ज़्यादा जोर देना चाहिए. लॉकडाउन करने से रोजगार धंधा चाहिए, वैक्सीनेशन अगर ज़्यादा करते हैं, जो मॉल्स के बाहर अब 250 रुपया लेकर टेस्ट कर रहे हैं वही 250 रुपया लेकर वैक्सीनेशन शुरू करें तो शायद बेटर रिजल्ट हो. देखिए, आज सरकारी अस्पताल और वैक्सीनेशन सेंटर जितने हमने बनाए हैं उतना शायद ही किसी राज्य में होगा. और हमारे जितने सरकारी फैसिलिटीज़ हैं उसमें भी आप देख सकते हैं कि बड़ी बड़ी गाड़ियों में बड़े बड़े उद्योगपति आके वहाँ पे वैक्सीनेशन लगा रहे हैं. आप कहीं पे भी मुंबई शहर में ये नहीं कह सकते हैं कि वैक्सीनेशन में कहीं हम कम पड़ रहे हैं. जितने लोग हमारे सेंटर पे जा रहे हैं सबको वैक्सीनेशन मिल रहा है. इनफैक्ट हमारे जो महानगर पालिका और सरकार के जो कर्मचारी हैं
वो लोगों को जाके आह्वान कर रहे हैं और वैक्सीनेशन का ड्राइव जो है वो फुल फ्लेज में हमारे इस राज्य में और हमारे मुंबई शहर में चल रहा है। दूसरा महत्वपूर्ण सवाल है, लॉकडाउन को लेकर विरोधी पक्ष कह रहा है कि लॉकडाउन नहीं होना चाहिए, सरकार फेल है और उसका टिकरा लोगों के रोजगार के साथ नहीं होना चाहिए। नहीं, इसकी जवाबदारी तो पंतप्रधान नरेंद्र मोदी जी पे भी जाती है, केंद्र सरकार पे भी जाती है। राज्य जो है देश से बाहर नहीं है। अगर कहीं पे अगर कोई चीज़ कमी पड़ती है तो उनके पास भी जो है हेल्थ की मिनिस्ट्री है, उनकी भी जवाबदारी है, ICMR उनके पास है। सारी चीज़ों को जितनी हमारी जवाबदारी लोगों की हेल्थ की फिक्र करना, उतनी ही जवाबदारी जो है उनकी भी होती है। तो इसमें किसी का फेलियर करना या किसी पे आलोचना करने की बात नहीं है। सबको मिलके जो है इस तरीके से किस तरीके से हम इसका हल निकाल सकते हैं, किस तरीके से हम ज़्यादा से ज़्यादा लोगों की सेवा कर सकते हैं, लोगों को कोरोना से बचा सकते हैं, इस पर सब लोगों का ध्यान होना चाहिए। ट्रेन हो या दूसरे पब्लिक ट्रांसपोर्ट को, उनको लेकर के किस तरीके से सरकार विचार करेगा, उस पर भी कुछ न कुछ असर देखेगा, कुछ और रिस्ट्रिक्शंस कड़े किए जाएंगे लॉकडाउन से पहले? नहीं, डेफिनेटली आप देख सकते हैं कि हर जो गाइडलाइंस या जो हम SOPs निकाल रहे हैं वो कड़क ही करते जा रहे हैं। कड़क इसलिए करते जा रहे हैं कि हमें लॉकडाउन का सामना ना करना पड़े। अगर इसी तरीके से केस बढ़ते रहे तो जिस तरीके से आपने देखा होगा कि हमने मॉल और बाकी की जगहों पर रिस्ट्रिक्शन लाया, जो रात में लाया वो आने वाले दिनों में दिन में भी आ सकता है। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।